राज्यातल्या वंचित घटकांसाठी एक महत्त्वाचं खातं तयार केलं जातं, ते म्हणजे सामाजिक न्याय खातं. आणि या खात्याच्या माध्यमातूनच त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उद्धारासाठी, महत्त्वाच्या प्रकल्पासाठी, योजनांसाठी याचा उपयोग केला जातो. त्यासाठी मोठा निधी दिला जातो आणि हा निधी त्याच घटकांसाठी वापरायचा असतो, असा ढोबळ नियम आहे, असा स्पष्ट नियम आहे. आता हा नियम कुठे ना कुठे आता बाजूला सारला जातो आहे असंच दिसतंय आणि याच माध्यमातून किंवा याच कारणामुळे आता सामाजिक न्याय खातं बंद होणार असंही एक प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ते बंद होऊ शकतं का, हा एक वेगळा चर्चेचा विषय असला तरीही ही चर्चा नेमकी कशी आणि कुठून सुरू झाली हे पाहावं लागेल. आणि याच खात्याचे मंत्री संजय शिरसाट असं स्वतःच म्हणायला लागलेत आणि त्या म्हणण्यापाठीमागचा त्यांचा हेतू काय आहे त्याबद्दलही या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया. आता जेव्हा आपण सामाजिक न्याय खात्याचा विचार करतो तेव्हा सामाजिक न्याय खात्याचा एक पहिल्यापासून एक मोठं काम राहिलं आहे, एक त्याला परंपरा लाभलेली आहे. त्यातल्या जर आपण चंद्रकांत हंडोरे यांचा जर कामाचा आढावा घेतला तर त्यांनी या संदर्भात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत, महत्त्वाची कामं केलेली आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय खात्याकडे पाहण्याचा एक प्रकारचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्यामुळे सकारात्मक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आजही शिष्यवृत्ती असतील किंवा मग वेगवेगळे हॉस्टेल असतील, असंख्य गोष्टी या माध्यमातून होत असतात. आता या खात्याचे मंत्री म्हणून संजय शिरसाट कसे काम करणार किंवा ते नेमकं कशा संदर्भातलं कशा माध्यमातून काम करताय याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. कारण या खात्याचा जो काही निधी आहे तो वळवण्यात आला होता या अगोदर आणि त्यानंतर संजय शिरसाट यांनी असंही वक्तव्य केलं होतं की यातला एक पैसाही मी वळवू देणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण अर्थात वळवला गेला. आत्ता पुन्हा 2 मेचं जर आपण जी आर पाहिलं तर या जी आरमध्ये देखील जवळपास 425 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा संजय शिरसाट यांना माहिती झाली किंवा पत्रकारांनी याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी स्पष्ट असं म्हटलं आहे की ही जी गोष्ट आहे ती मला पत्रकार बांधवांकडून माहिती झाली आहे आणि हे जर असं होत असेल तर निश्चित स्वरूपात ही चिंताजनक बाब आहे. जर सामाजिक न्याय खात्याचे पैसे वळवायचेच असेल, जर सामाजिक न्याय खात्याला जर पैसे द्यायचे नसतील, जर गरजच वाटत नसेल तर हे खातं ठेवतं कशाला, हे खातं बंद करा, असाही एक प्रकारचा राग त्यांच्या म्हणण्यातून आपल्याला दिसून आला. अर्थात हे खातं बंद होऊ शकत नाही किंवा ते बंद करता येणार नाही, म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसारही ते बंद करता येणार नाही आणि तसं जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याची मोठी भरपाई भारतीय जनता पक्षाला, महायुती सरकारला फेडावी लागू शकते. आधीच जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाबद्दल मागास जो घटक आहे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा संविधानाच्या बाबतीत जर विचार केला तर नकारात्मक झालेला आहे आणि अशामध्ये संविधानाबद्दल त्यांना सकारात्मक भूमिका घ्यावी लागली, पुन्हा पुन्हा संविधानाबद्दल चांगलं बोलावं लागलं. तेव्हा कुठे आता मागास घटकांमध्ये थोडीशी चांगली छबी निर्माण व्हायला लागली असतानाच त्यांचा इतका मोठा निधी जर लाडकी बहिणीसाठी वापरण्यात येणार असेल, तिकडं वळवण्यात येणार असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. त्यातल्या त्यात जर त्या खात्याच्या मंत्र्यालाच या संदर्भातली माहिती नसेल तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार आम्हाला निधी देत नाही याच सबबीखाली त्यांनी म्हणजे शिंदे गटांनी थोडीशी वेगळी भूमिका घेतली होती आणि वेगळा गट निर्माण झाला होता. पण आता या सरकारमध्ये काम करत असताना अजितदादा हेच अर्थमंत्री आहेत आणि आता पुन्हा एकदा अशा संदर्भातल्या जर गोष्टी घडत असतील तर निश्चित स्वरूपात अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात, अनेक शक्यता निर्माण होत आहेत. या पाठीमागे राजकारण केलं जातं आहे का? विशेष म्हणजे आपलं मत मांडत असताना संजय शिरसाट यांनी असा जातीवाद करता येणार नाही असं एक वक्तव्य केलं आहे. यामुळे निश्चित स्वरूपात राष्ट्रवादीचे जे काही अजितदादा पवार आहेत यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो आणि या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण सध्या लागू शकतं. अर्थात या सगळ्या वक्तव्यामध्ये जर आपण सगळे वक्तव्य त्यातले पाहिले तर ते 15-20 मिनटं जे काही बोलले त्यामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच 1,500 कोटी रुपये देय लागतं या खात्याचं, असं असतानाही अगोदर मोठी रक्कम देण्यात आली आणि आता जवळपास 425 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे म्हणजे आदिवासी खात्याचेही याच्यामध्ये मुद्दा अंतर्भूत केला जातो आहे. कारण जवळपास 325 कोटी आदिवासी खात्यातूनही वर्ग करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जर आदिवासी आणि सामाजिक न्याय हे दोन्ही खात्याचे पैसे जर
लाडकी बहिणीसाठी जर वापरण्यात येत असतील तर मग या घटकांचा, या सामाजिक घटकांचा विकास कसा होणार, शिष्यवृत्ती कशी दिली जाणार, हॉस्टेल कशी चालणार, असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहे. आणि जर असेच पैसे वर्ग करायचे असतील किंवा वळवायचे असतील तर मग हे खाते निर्माण तरी कशाला केलेत, हे खातं बंद करा, असं त्यांचा म्हणण्याचा जो रोग होता, असा जो राग होता, तो कदाचित त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तो योग्यच आहे. याच्यातून वेगवेगळे राजकीय घडामोडी घडू शकतात. ठाकरे गटाचे जे अंबादास दानवे आहेत त्यांनी वेगवेगळे प्रश्न या संदर्भात उभे केलेत. आता हे सगळं प्रकरण नेमकं कुठं जाऊन पोहोचेल ही येणारी वेळच सांगेल. पण आता सध्याच्या घडीला किंवा आता ज्या काही बातम्या येत आहेत किंवा सामाजिक न्याय खात्याकडून जे काही पैसे वळवण्यात आलेत या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.